श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आपल्यापैकी बरेच जणांचं असं आहे की त्यांच्याजवळ खूप सारे पैसे येतात, अनेक मार्गाने पैसे येत असतात, परंतु जितक्या मार्गाने ते पैसे येतात तितक्याच मार्गाने ते जातही असतात। म्हणजेच काय थोडक्यात तर पैसे खूप येतात परंतु ते टिकत नाही, कुठे जातात तेही कळत नाही आणि आपल्याला असं वाटतं मी खूप कमावतो किंवा खूप कमावते, परंतु ते पैसे आपल्याला आपल्या हातात राहत नाही, तर ते वाटण्यात जातात, दवाखान्यात जातात किंवा अनेक प्रकारचे त्यांच्याकडे कर्ज असतात। त्या कर्जांमुळे त्यांना खूप सारे म्हणजे त्यांना बॅलन्स त्यांचा टिकत नसतो किंवा जो कमवलेला पैसा आहे तर तो त्यांच्याजवळ शिल्लक नसतो। असे आपल्यापैकी बरेच जण आहे। त्यासाठीच आजचा व्हिडिओ असणार आहे की तुमच्यावरती खूप सारं कर्ज असेल किंवा तुमचे पैसे टिकत नसेल किंवा आलेले पैसे कुठं जातात हे कळत नसेल, तर त्यावरतीच आजचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, त्यातून तुम्हाला फायदाच होणार आहे। कारण बऱ्याचशा गोष्टी आपल्या कर्मावरतीही असतात आणि बऱ्याचशा थोड्याशा आध्यात्मिक वरती पण असतात, परंतु थोडीशी दोन्हीची सांगड घातली तर आपल्याला त्यातून प्रश्न आपले सुटत असतात। तर त्यासाठी मी आज काही तुम्हाला उपाय घेऊन आलेले आहे। तर ते अगदी साधे आहे। तर तुमच्यावरती खूप सारा कर्जाचा जर बोजा असेल तर अगदी शास्त्रीय शुद्ध पद्धतीने मी तुम्हाला थोडक्यात त्याची माहिती सांगत आहे, काही तोडगे आहे तर ते तुम्हाला करायचे आहे। तर सगळ्यात आधी आहे तर रात्री आपण झोपल्यावरती तुमच्याजवळ एका भांड्यात जवस भरून ठेवायचं आहे। वाटी असेल किंवा एखादी डिश असेल त्यामध्ये तुम्हाला जवस भरून ठेवायचे। तुम्ही जिथे झोपाल तिथे आणि सकाळी उठल्यानंतर अंघोळ करून जवस कोणत्याही एखाद्या गरीब व्यक्ती असेल किंवा ज्यांना खूप खास गरज आहे अशा व्यक्तींना ते दान करायचे आहे। असे केल्याने आपल्याला जी आर्थिक स्थिती असेल किंवा धनासंबंधित जे प्रश्न असतील तर ते हळूहळू संपतात किंवा ते हळूहळू प्रश्न मार्गी लागतात आणि तुमची कर्जातून मुक्तता होत असते। त्यानंतर 2 नंबरला आहे मूग उकळून, जे मूग असतात अख्खे मूग असतात तर ते आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचे, त्यात तूप टाकायची, साखर टाकायची, हे सगळं मिक्स करून आपण एखाद्या गाईला जर खाऊ घातलं तर आपली कर्जातून लवकर सुटका होत असते। हा खूप जणांना आलेला चांगला अनुभव आहे। त्यानंतर जर तुम्ही माकड जे आहे त्या माकडांना जर गूळ, हरभरा आणि केळी आणि गाईला भाकरी, माशांना पिठाच्या गोळ्या आणि पक्ष्यांना धान्य जर दिलं तर आपली कर्जातून मुक्तता होत असती किंवा आलेला जो पैसा आहे तो टिकत असतो। त्यानंतर 4 नंबरला आहे आपल्या वास्तूनुसार म्हणजे घरानुसार ईशान्य कोपरा नेहमी आपण स्वच्छ ठेवायचा असतो। असे केल्याने म्हणजे हा कोपरा म्हणजेच देवी देवतांचा असतो, लक्ष्मीचा असतो, त्यामुळे तो नेहमी स्वच्छ ठेवायचा, त्यामुळे आपली कर्जातून मुक्तता होत असते। त्यानंतर 5 नंबरला आहे मंगळवारी कुणालाही उसने पैसे द्यायचे नाही। घरच्या उंबरठ्यावरती व्यवहार करायचा नाही। म्हणजे बऱ्याच जणांना सवय असते की उंबऱ्यामध्ये उभं राहायचं, दुसऱ्यांबरोबर बोलायचं किंवा आपण तिथे व्यवहार किंवा पैशासंबंधी जे चर्चा करत असतो तर ती कधीही करायची नाही आणि मंगळवारच्या दिवशी उसने पैसे कुणालाही द्यायचे नाही। त्यानंतर 5 नंबरला आहे 6 नंबरला आहे मंगळवारी तुम्हाला शिव मंदिरात जाऊन शिवलिंगाला दूध आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि मसूर अर्पण करायचे आहे। त्यानंतर तेथे बसून ऋणमुक्तेश्वर मंत्र म्हणायचा आहे। तर तो मंत्र असा आहे ओम रीम मुक्तेश्वर महादेवाय नमः। या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। त्यामुळे तुम्हाला जे आर्थिक अडचणी असेल किंवा खूप सारा कर्जाचा डोंगर झालेला असेल तर तो हळूहळू कमी व्हायला मदत होत असते। नंतर 6 नंबरला आहे प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी हनुमानजींना तेल अर्पण करायचे आहे। यासोबत हनुमान चालिसेचा पाठ करायचा आहे। असं केल्याने कर्जाच्या समस्या ज्या आहेत तर त्या हळूहळू दूर होत असतात। तर यापैकी तुम्ही कोणताही एक जरी उपाय केला तरी तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट भेटेल। अगदी मनापासून करायचे आहे। बरेच जण म्हणतात हे फक्त म्हणण्यासाठी असतं, परंतु यातल्या काही गोष्टी जर आपण मनापासून जर केल्या, कारण याला थोडंसं शास्त्रही आणि अध्यात्मकतेचाही जोड असतो, त्यामुळे जर यातल्याच थोड्या गोष्टी जरी तुम्ही केल्या तरी त्यातून तुम्हाला चांगल्या प्रकारात तुम्हाला हळूहळू समस्या म्हणजे ज्या काही तुमच्या समस्या आहेत तर त्या
कमी व्हायला किंवा मोकळ्या व्हायला सुरुवात होत असती आणि खूप छान तुम्हाला चांगले अनुभव येतात. तर नक्कीच हा प्रयत्न तुम्ही करा आणि तुमचा कर्जाचा डोंगर कमी करा. श्री स्वामी समर्थ.